हाय फ्रेंड्स, तर मी आलते स्वामींच्या मठात. बघू शकता तर आज स्पेशल गुरुवार होता आणि इकडं चालली होती गणपती बाप्पाची आरती. तर स्वामींच्या मठाच्या बाजूला गणपती बाप्पाचं पण मंदिर आहे आणि आम्ही तिथं रांगेत उभा राहिलो होतं स्वामींच्या मठात दर्शन करण्यासाठी स्वामींचं. तर रांग बघा केवढी मोठी आहे. तर मिस्टर तेवढ्यात म्हणाले की आपण बाहेरून दर्शन करायचं का. मी म्हणलं नको, आपण गुरुवारचंच येतो, बाहेरून दर्शन कुठं करायचं, आतमध्ये जाऊन दर्शन करूया. बाहेरून दर्शन म्हणजे काय, फक्त स्वामींच्या पादुकांचं दर्शन करायचं आणि मुखदर्शन करायचं. पण आतमध्ये गेल्यावर स्वामींच्या चरणाचं दर्शन करायला भेटतं आणि लय जवळनं स्वामींना बघायला भेटतं. त्याच्यामुळं एक समाधान वाटतं मनाला. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. आतमध्ये गेलं की एवढं समाधान वाटतं की असं वाटतं की आपलं दुःख त्यांच्या पायाशी आपण ठेवून आलो आहे, त्यांच्या चरणाशी आपण ठेवून आलो आहे. त्याच्यामुळं तर माझं दर्शन झालं, माझ्या मिस्टरांचं दर्शन झालं आणि साईडला उभं राहून मी मस्तपैकी व्हिडिओ आणि फोटो स्वामींच्या मूर्तीचं काढत होते. बघू शकता तुम्ही. आणि खूप छान सजावट केली ती स्वामींच्या मूर्तीची, खूप छान वाटत होतं. गुरुवारचं तर एवढं प्रसन्न वाटतं मठात की खूप प्रसन्न वाटतं. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा.